तुझिया मुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना ब्रँड इज ब्रँड पटवळ बुवा बोलले गेल्या वर्षी तो पण काढला सगळं म्हणतात उधारी ठेवायची ना सांगतात आणि वर सांगतात चक्रवाढ बाजाने झालेला आहे खर्च बाय 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 मी बुवांना घाबरलो मी लय घाबरलो मला धाम उठला बुवांना मी लय घाबरलो धमक्या दिल्या ना इथं टांगून ठेवी इथे ह्या करून ठेवी दुसरी बारी माझी आहे बुवानो मी पण डबल बारीचे पैसे घेतो दादांकडनं आपण दोन बाऱ्या करायला हल्ला माणूस आहे आपण बारी करणार पण कमरे खालचा बोलणार नाही परवानो चितवळगिरी अजिबात चालायची नाही फक्त माझ्या घ्यायची आणि आपण मला द्यायलाय तुम्ही माझ्या घ्यायची स्तवन करतो ह्या स्तवनात चुकी काढून दाखवायची बुवा तुम्ही म्हणजे माझा हलो जाऊया बुवाकडे जाऊया पटवा गुरुजी त्यांना गुरुजी गेल्या वर्षी म्हटलं काय बोललो माहितीये गुरुजी एक साथ नमस्ते एवढंच बोललो ह्याच्यात काय वाईट बोललो काय रे ह्याच्यात काय वाईट बोललो एवढंच बोललो गुरुजी एक साथ नमस्ते मला सगळं समजते आजा एवढंच बोललो तरी म्हणतात माझ्या पेशेवर गेलो आता मला सांगा जी मी छोटीशी एक परीक्षा पास झालो त्याचं अभिनंदन केलं ना मी तसा सन्मान केला तरी पण राग आला हे बोलिंगच नाही की आपण थोडा बोला तुम्ही इथं रक्त पडवतो गुरुजी तो स्टार्ट करतो या लय आले दुरून माझ्या लांजावरून स्तवन पराठो लय आले दुरून माझ्या लांजावरून आज धन्य या कडवई गावी चला पुजूया रे चला भजूया रे वरदान सालबाई देवी
गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोस मैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला तुमच्या सगळ्यांच्या चरणाशी सादर करतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, अग देणार आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोय, पण दरवर्षासारखं मात्र सजू दे गर, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला, तुझ्या गौराईला घराला आणि सणाला, सांगचाल काय काय आणू गाणे गणपतीला. शेरगिरी घेत नाही आम्ही, मला माप लागतात मग शेरगिरी घेऊ, कोंबड्या आणवला तर 5 मिनिटात आणि गोवा मला टांगणार मिळतो, म्हणून शेरगिरी गोष्ट नाही, डायरेक्ट गाणं. हा माझ्या घेतो माझ्या यांचं बघा, यांचे शब्द ना प्रभादीन, हे सगळं संस्कृत शब्द, सगळं संस्कृत शब्द, सगळं माझ्या डोक्यावर गेलं. आपण गावठी माणूस, जाऊया. देव गणपती सणाचा, देव गणपती गणाचा, देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा, देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा, चंद्रकांत जाधवांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा, जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा, जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा, जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा, देव गणपती गणाचा, देव गणपती गणाचा, देव बुद्धीन ज्ञानाचा, जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा, जाधव साहेबांच्या घरात पुजलाय गणपती मानाचा. जर का सुटला नाही हा गुंडा, कृष्ण विचारतोय, जर का सुटला नाही हा गुंडा, मूळ सकट का उपटणार, याचं उत्तर सांगायचं तुम्ही. मुळा सकट उपटणार काय सांगायचं, काय हे मारलेले गाठ्याचे केस, बाकी काही नाही. आपण भाषण गायचेच नाही. आई शपथ
जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. असाला घडली गुरमी घडली, असाला घडली गुरमी घडली. सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणारे. कुटुंब चरणी ती सोडली हो ब्रह्मगाठ, सोडली हो ब्रह्मगाठ, सोडली हो ब्रह्मगाठ. तुझ्या चुकीची फळे मिळाली, तुला मिळाली मोक्ष वाट, तुला मिळाली मोक्ष वाट, तुला मिळाली मोक्ष वाट. संकट कळलं नशीब फळलं, संकट कळलं नशीब फळलं. आता तू कधी सुधारणार, तू कधी सुधारणार. जर का सुटला नाही हा गुंता, जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणार. जर का सुटला नाही हा गुंता, मुळा सकट उपटणार. आता घडली गुरमी घडली, असाला घडली गुरमी घडली. कोणी खबर पटणार, तुझं खबर पटणार. या ठिकाणी शाहीर एक भाग विचारला होता की 16 सहस्त्र 108 नारी, त्यातल्या त्या 8 नारी जी वाट चुकली होती, ती वाट चुकलेली आहे. त्यांची फक्त नावं तुम्हाला सांगतो. बळीराजाच्या, क्षमा करा, चित्रा, सुदेवी, ललिता, विशाखा, चंपकलता, तुंगविद्या, इंदुलेखा आणि सुदेवी अशा 16 सहस्त्र 108 मधील ह्या 8 पत्नी होत्या. त्यातील ललित नावाच्या सखीला मोक्ष मिळाला होता, म्हणून तिने पुनबा मीराबाई या नावाने पुन्हा जन्म घेतला होता. हा तुमच्या फक्त तुम्ही विचारलं की नाही मला माहिती नाही, मला फक्त वाटलं की तुम्ही अंतरामध्ये हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय माहिती. तर ही त्याची नावं आहेत. आणि आता मूळ प्रश्न, शाहिराचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शाहीर लक्ष असावं की बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूनं, हे पूर्ण बसा, बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूने अन्य 3 ठिकाणी व्यापली
ती कलियुगात कोठे आहेत आणि तर ती सूर्यावर आहे. ती ठिकाणं सूर्यावर आहे आणि त्यांची नावे एक सूर्योदय, दुसरं मध्याह्न आणि तिसरं सूर्यास्त. त्या ठिकाणापासून आणखी 4 पावलं निर्माण झाली. ती पावलं म्हणजे त्रिविक्रम. आणि ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक्रम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा भेदिक शैलीचा भाग झाला. तुम्ही इथे येऊन शांतपणे सांगणार. तुम्ही एकच सांगायचं उत्तर बरोबर आहे की चूक. त्याच्या पलीकडे तुम्ही काही जास्त बोलायचं नाही. जर काय बोलला, मला माहिती आहे आता हा कोंबडा आरामावर आहे, 3:30 वाजलेले आहेत. दुसऱ्या बारीला कदाचित माणसं घरात जाणार आहे झोपायला आपापल्या. त्याच्यामुळे कोण परत तुम्ही भेटशील नाही भेटशील आणि हे भाऊ आता परत भेटतील नाही भेटतील. तुम्ही आव ना, पण हे मला परत भेटतील नाही भेटतील. 10 वाऱ्या फिक्स झालेले आहेत. दसऱ्यानंतर बारी काय मी करण्यात नाही. पुढच्या वर्षी भेटलं ते भेटले, तर आजच भेटलेलं आहे तर उलट टाकण्याची आधी आपलं सुटून गेलं बरं. म्हणून माझ्या प्रश्नाचा भाग देतोय. काही प्रश्न आहे का? या कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे. सगळ्या पोरीनो या अक्षता टाकायचं जे नशिबात भाग आहेत ना, याच्यासारखं सुख कुठं नाही. तुम्ही माझ्या बहिणी मुलीसारख्या बाहेर पडून जाऊ नका. एवढंच तुम्हाला या तुऱ्याच्या पवित्र सणातून सांगेन. कारण शक्ती तुला फक्त मनोरंजन नाही तर समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. त्या अनुषंगाने सांगतो. घरात सांगा बाबा मला आवडला आहे, नाही ऐकत आहे, काहीतरी 2-4 दिवस तू जेवू नको, उपाशी राहा. येता म्हणे घर खायचं लग्न आपलं बायसाठी माग तरी खा. आई वडील आपल्या पण बाहेर पळून जाऊ नका. लय हाल होतात ग बाई, लय हाल होतात. हे दाखवत नाहीत आमचं पोर, पण कधी कधी गुटखा खाणार असतात. सगळंच नव्हतं. तर कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात लग्न अक्षर टाकायचा अधिकार आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षर टाकायचा मानत नाही. मात्र बाहेर खड्यात मांडवात लग्न लागते मुलगाचं, त्याच वेळेला आपल्या घरदैवतावरती किंवा कुळदैवतावरती अक्षर टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कुठे दिले सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवादिकांच्या सयोवर नावाच्या ग्रंथात मिळेल, ते पुस्तकात मिळेल. प्रश्न पण दिलेला आहे आणि गाईड पण दिलेला आहे. आता या उलट टांगा मला काय ते हा भाग घ्या. प्रश्न विचारतो चौघात साज साधत सजून लयालात माजून सांग. प्रश्न द्यायची गरज आहे का? लय ज्वालात माजून टाकी झोपलताना भाजून लयालात माजून टाकी झोपलताना भाजून
टाकेन पळताना बाजून म्हणजे 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 पुरुषार्थ सांगा तुला सगळं सांगा. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहे. भाष्कर फक्त काय बोलू नका, भाष्कर फक्त काय बोलू नका. आता फक्त सांगतोय हा देह, परंतु तुम्हाला सांगतो शक्तिद्र कसा बघायचा. शक्तिद्र म्हणजे कसा, स्त्री पुरुष आधी दाखवतो श्रेष्ठ कोण, आणि शेवटला म्हणजे बायको कशी भांडते, तुम्ही असं तुम्ही तसंच. नवरा पण म्हणतात तुला काय कळत नाही, माझ्याच नशिबात कशी पडली, असं भांडण नवरा नवरीचं असतं, बायकोचा आणि नवऱ्याचा असतं. पण शेवटी तरी पण एकत्र संसार करायचा असतो, घटस्फोट करायचा नसतो. शक्तिद्रयात तसंच आहे. स्त्री मोठी की पुरुष मोठा, थोर म्हणजे त्याची महती काय मोठी, आणि सरते शेवटी भांडण विसरायचं, शेवटला येऊन आरती करायची. हे द्योतक काय आपल्या संसाराचं वाढवण्याला आपल्याला करून दिलेलं आहे. हे द्योतक काय आपण घरात पहिला पाऊल टाकतो पुरुषांना आपल्याला मान नाही, पण स्त्री जेव्हा पहिलं पाऊल टाकते ती अगदी ते तांदळाच्या अक्षतावरती त्या तांदळावरती पाय ठेवून येते, लक्ष्मी येते घराची. हे तिकडचे आयुष्य. पण इकडचा पुरुष कसा श्रेष्ठ तो सांगण्याचा प्रयत्न. तर हे शरीर म्हणजे ही काया म्हणजे माया म्हणजे स्त्री, आणि आतमध्ये मी जिवंत आहे. मग आपण शाक्यगिरी करतोय ना, ती कुणाच्या जीवावर, आतल्या जीवाच्या जीवावर, आत्मारामाच्या जीवावर. तो आत्माराम म्हणजे पुरुष, आणि ही जी ही नटलेली आहे ना ही झाली स्त्री. म्हणून बघा स्त्रीला जास्त दागिने आहे, तिला जास्त सगळे आभूषण आहे. हा बोध किती भारी आहे बघा. शायराने पण गवळण फार छान गेले, त्यांनी काही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला ते गवळणीतून. मग तसंच आहे आता याने सांगायचा, ही जर शरीर जीव जर सोडून गेला, आत्माराम सोडून गेला, डायरेक्ट उद्या विकास नाही होणार. विकास कसा आहे, अरे त्याची बॉडी कशी आहे, बॉडी आणली की नाही, जीव गेला की बॉडी नाही, ते ह्याला नावाने ओळखतात विकास. विकास विकास कसा आहे, विकास बरा आहे. विकास ढिसक्यावर झाला वरती गेला की विकासची बॉडी कशी आहे, आता बॉडी कधी आणणार, गावास कधी आणणार. म्हणजे जर आत्माराम सोडून गेला की या शरीराला जाळणार, बरोबर. अरे होय की नाही, होय ना. म्हणजे या स्त्रीला हिला जाळणार म्हणजे आत्माराम माझा श्रेष्ठ आहे, आत्म्याला माझ्या मरण नाही, तो अमर आहे. आता मी कसा गातोय बघा, रेकॉर्ड ब्रेक खाली घेऊ, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हा पण फुलच्या गुन्ह्यात, जेव्हा भेटला मला गुन्ह्यात. गुरुजी गुरुजी मला अटक करा पुण्यात. अरे उसनी पाहुणी हे शरीर उसनाय. जो ज्याला जन्म झाला गणपती बाप्पा हे देतो काय आयुष्यात आला, गणपती बाप्पा आला की आनंदी आनंद. ज्याप्रमाणे घरात एखादं बाळ जन्माला आलं की आनंदी आनंद, बारसा पाचवी सजावट आंध्र टोपर, आणि तो जेव्हा जातो सोडून जे कोणी व्यक्तिमत्व त्या दिवशी दुःख असतं. बाप्पा ते द्योतक आहे. जो आला तो जाणार, जो आला तो जाणार म्हणजे गणपतीला म्हणतात पाहुणा, कारण तो जाणार आहे. देह पण तसाच आहे, जो आला तो जाणार. म्हणून ही माया जी आहे शरीर हे पाहुणा आहे. तुम्ही म्हणू नका या कडवे गावाचा तुम्ही पाहुणं उष्ण पाहुणं असं काही नाही. मला तसं काय नाही म्हणायचं शपथ. बस मगाशी मला सांगत होतं तुम्हाला नाही म्हणायचं आहे, तुम्हाला नाही म्हणायचं आहे सांड, मला शिकत होते शांत. उसने पाहुणी अरे लोभाची मेवणी, अष्टविकार ना, काम क्रोध मद मत्सर तंब चिंता, तो लोभ आवरी असते, आवरी स्त्रीची बाजू. अरे उसने पाहुणी लोभाची मेवणी, काय कामाची तुझ्याही मिजाशी. अरे उसने पाहुणी उसने पाहुणी अरे लोभाची मेवणी, काय कामाची तुझ्याही मिजाशी. ते सोडून तुझी ही बदमाशी, ते सोडून तुझी ही बदमाशी, शेवटी भेटलाय तुझी र सरनाशी. साधा विषय गुरुजी ऐकून घ्यायचा. सांड लय मोठं के लोकांड त्याच्याकडे घरातला सांड घ्या. अरे उसने पाहुणी लोभाची मेवणी, उसने पाहुणी लोभाची मेवणी, काय कामाची तुझी ही मिजाशी. ते सोडून तुझी ही बदमाशी, ते सोडून तुझी ही बदमाशी,
शाहीर या गावात गेलाय म्हणून शाहीरला पाहुणा म्हणत नाही आहे. हे शरीर, हे दुसरे कपडे, हे सोनं नाणं याला हल्लेली आहे. लोभाची आई या सगळ्या आभूषणाच्या उसरी नाही ती, असं मला म्हणायचं आहे. काय म्हणतोय? सोन्या मोत्यानं विसरली त्याला जगवलं त्यानं, घराला सोडून गेली राहिली दुसऱ्याच्या उसरीनं, बाळगला जण फिटेल खाज, बाळगला जण फिटेल खाज, रावण स्मरणाची ते सोडून तुझी बदमाशी, ते सोडून तुझी बदमाशी, शेवटी भेटलाय तू गीत स्मरणाची, ते सोडून